साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे। जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेतले ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्यात आलो। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची लीला ही आगाध आहे। हा ब्रह्मांड नायक, ह्या ब्रह्मांड नायकाला कोणत्या भक्ताकडून कोणतं कार्य करून घ्यायचे हे त्याला माहिती आहे। तो योग्य रीतीने त्या भक्ताकडून ते कार्य करून घेत असतो। बडोद्याचे वामन बुवा ब्रह्मनिष्ठ ज्यांनी स्वामींचं चरित्र लिहिलं, स्वामींचं गुरु लीलामृत लिहिलं, ज्यावेळेस स्वामी महाराज त्यांना प्रसन्न झाले होते बडोद्यामध्ये, तिथे त्यांना बडोद्यामध्ये मठाचं काम सुरू करायचं होतं। पण काम सुरू करत असताना पैशाची काही व्यवस्था होत नव्हती। वामन बुवांना आपल्या स्वामींवर खूप विश्वास होता। स्वामी करतील, स्वामीच्या इच्छेने कार्य होईल हे त्यांना माहित होतं। आणि त्यांचे मित्र गोपाळ कृष्ण यांना स्वामींवर नितांत श्रद्धा होती आणि वामन बुवांकडून ते स्वामींची कायम सेवा ऐकत असते। म्हणून त्यांनी मनामध्ये एक संकल्प केलेला होता, मी ज्यावेळी वेळेस अक्कलकोटला जाईल स्वामींना मठासाठी 2000 रुपये देईल। म्हणून ते स्वामींच्या मठासाठी रोज थोडे थोडे पैसे बाजूला काढणार। आणि वामन बुवांची त्यांना संगत होती। ह्या संगतचा परिणाम फार वेगळा असतो। माणसाला संगत कशी असावी, जशी संगत जशी जागा तशी माणसाचे विचार बदलत असतात। एक प्रसंग आहे, एक राजा होता, तो आपल्या राज्यातून निघाला, काही शिपाई त्याच्याबरोबर सगळे निघाले, काही मंत्री होते आणि काही गोष्टी बरोबर घ्यायच्या होत्या त्या त्यांनी घेतल्या नाही म्हणून राजाला क्रोध आलेला होता। म्हणून राजा सर्वांवर चिडला, सर्वांना सांगितलं तुम्ही सर्वांनी आपल्या राज्यात परत जावे, मी एकटाच जंगलामध्ये शिकारी जाणार, कोणीच माझ्याबरोबर। सर्वांनी आग्रह केला पण राजा ऐकत नव्हता। मग राजा एकटाच चालू लागला। दुपारची वेळ होती, विश्रांती घ्यावी म्हणून एखाद्या झाडाखाली तो बसला। बसलेला असताना त्याला तिथं झोप लागली नाही, कावळा त्या झाडावर येऊन बसला। त्या झाडावर तो कावळा बसला आणि त्या कावळ्याने थोडी शी केली, त्या राजाच्या अंगावर येऊन पडली। राजा झोपलेला होता आणि थोड्या वेळात तो कावळा उडून गेला आणि तिथे राजहंस येऊन बसला। तो येऊन बसल्यावर राजाला जाग आली। जाग आल्यावर त्याचा आपल्या कपड्यांवर हात गेला आणि त्याचे हात भरले। राजाचा क्रोध हा अनावर आला। तो इकडे तिकडे बघू लागला तर त्याचं लक्ष झाडावर गेलं। त्याने आपला बाण घेतला आणि तीर काढला, त्याच्या दिशेने मारला। तो पक्षी खाली पडताना एकच बोलला, राजन माझं काय चुकलं? माझं एकच गोष्ट चुकली की मी दुर्जनाच्या जागेवर येऊन बसलो। माझी जागा बदलली, माझी जागा बदलली, माझी संगत बदलली, म्हणून मला हे भोगावं लागत आहे। आणि तेव्हा तो खाली येऊन पडला, राजाने त्याला उचललं। राजाला पश्चाताप झाला की माझ्याकडून चूक झाली। राजा त्याला छातीशी लावून बोलू लागला, माझ्याकडून चूक झाली। त्यावेळेस मनुष्यवाणीमध्ये तो बोलू लागला, राजन चूक तुझी नाही, चूक माझी। मी कुठं बसावं हे मी जर लक्षात घेतलं असतं तर आज मला मरण नसतं। मी योग्य वेळेस योग्य ठिकाणी चांगल्या संगतीत बसलो असतो तर मी चांगल्या ठिकाणी राहिलो असतो। स्वच्छ पाण्यात राहणारा मी पक्षी आज मी दुर्जनाच्या जागेवर बसतो म्हणून मला मरण आले। राजाला आपल्या क्रोधाचा पश्चाताप झाला की क्रोधामध्ये आपण काय करून बसलो आणि पश्चाताप झाल्याला झालेली गोष्ट होऊन गेलेली होती। जे पक्षाने सांगितलं
की माणूस संगतीवर कसा असतो, ज्याची संगत जशी असती तसं त्याला भोगावं लागतं. तसंच आपल्या आयुष्यात असतं. आपल्याला जशी संगत असती तसे आपले विचार बदलत असतात. आपल्या विचारांची देवाणघेवाण ही आपल्या संगतीवर असते. आपल्या संगतीत जर चांगल्या विचारांची माणसं असते तर आपले विचार सुद्धा चांगल्या विचारांचे होतात. आणि आपली जी संगत वाईट असती, रोज त्याचे वाईट विचार असतात, आपली संगत आपले विचार तसे वाईट होत चालतात. तशी ही संगत त्या पक्षाची चुकली म्हणून त्याला त्या ठिकाणी मरण येऊ लागलं. तर हे गोपाळ बुवा हे वामन बुवांच्या संगतीत राहत होते म्हणून त्यांना स्वामींची सेवा लागत होती. त्यांना स्वामीशिवाय काही दिसत नव्हतं. फक्त स्वामी माझे स्वामी, आणि रोज स्वामींसाठी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत होते. एक दिवस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण स्वामींच्या सेवेसाठी काही जणांना अन्नदान द्यावं. म्हणून घरामध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवला. स्वामींच्या पादुका ज्या वामन बुवांकडे होत्या त्या पादुका आपल्या घरी आणल्या आणि अनेक स्वामी भक्तांना आपल्या घरी बोलवलं की माझ्या घरी स्वामी चरण पादुकांचं पूजन आहे, तर सर्वांनी प्रसादासाठी यावं. अनेक भक्त त्यांच्या घरी प्रसादासाठी आले आणि आचार्य होता, फिरत आलेला होता. त्यांनी सांगितलं, महाराज मी चांगल्या प्रकारे स्वयंपाक करतो, तर तुमच्या घरचा मी स्वयंपाक करून देतो. आचार्यावर विश्वास बसला. त्या आचार्याने घरामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात केली. सर्व लोक जेवण करत होते आणि प्रत्येक जण तुझा पादुकाचं पूजन करत होता, पादुकावर दक्षिणा ठेवत होता. या आचार्याचं लक्ष त्या पैशांवर गेलं. त्या ठिकाणी त्याची नियत केली. कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम झाल्यानंतर पादुका स्वामींच्या फोटोपुढे ठेवण्यात आल्या. ते पैसे तसेच ठेवण्यात आले आणि रात्रीची वेळ होती, सगळे झोपी गेलेले होते, पैसे तसेच पडले होते. हा आचार्य रात्री उठला. सगळेजण झोपलेले हे पाहून याने ते पादुकावरचे 2000 रुपये जमा झालेले होते, यांनी जे गोळा केले होते वामन गोपाळ चंद्रांनी, ते पैसे त्यांनी घेतले आणि तिथून ते फरार झाले. सकाळ झाली. गोपाळ कृष्ण उठले आणि स्नान करून स्वामींच्या पादुकांवर पूजा करण्यासाठी आले. पाहतो तर पादुका काहीच पैसे नाही. आपण आजपर्यंत स्वामींसाठी जे पैसे गोळा केले ते सुद्धा इथं दिसत नाही. म्हणून ते घाबरून गेले. इकडं पहा तिकडं पहा, त्यांना कुठेच पैसे सापडले नाही. डोळ्यामध्ये आसू जमा झाले आणि स्वामींच्या फोटोकडे बोलू लागले, स्वामी महाराज थोडेफार पैसे जमा होणार होते. मनामध्ये इच्छा होती हे पैसे घेऊन मी अक्कलकोटला येणार, तुमच्या चरणी मी तुम्हाला स्वाधीन करणार, पण देवी माझ्या नशिबात नाही स्वामी महाराज. असं का झालं? आणि पूजा झाल्यावर त्यांना समजलं की घरात आचारी नाही, जो स्वयंपाक करत होता, जो स्वयंपाक तो नाही दिसत. म्हणून त्यांचा संशय त्याच्यावर वाढला. त्यांनी ही गोष्ट ब्रह्मनिष्ठ वामन बुवांना सांगितली. वामन बुवा बोलले, तुम्ही त्याचा शोध घ्या, नाही तर अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला जा. आता हे गोपाळ बुवा सर्वीकडं त्या स्वयंपाकाला त्या आचार्याकडे बघू लागले, पण पुढे त्याचा शोध लागेना आणि शेवटी वैतागले आणि अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आलेले असताना स्वामी महाराज चोळप्पा महाराजांच्या घरी बसलेले होते आणि एक दारिद्र्य ब्राह्मण चोळप्पा महाराजांच्या घरी आला. त्यांनी स्वामींना बघितलं आणि मनामध्ये त्यांच्यात भक्ती प्रगट झाली की मला ब्रह्मांड नाही दिसला. ते उच्च असे साधक होते की जे भजन जे स्वामींचे गायके ना, त्यावेळी साक्षात ब्रह्मांड नायक समोर येऊन बसलेला असं वाटायचं, असं त्यांच्या मुखामध्ये वाणी होती. तर ते त्यांनी स्वामींना बघितलं. चोळप्पा महाराजांना त्यांच्या चोळप्पाजी माझं भाग्य उद्याला आलेले, मला ब्रह्मांड नायकाचं दर्शन झालं तुमच्यामुळे. स्वामींजवळ गेले, स्वामींचे चरण दाबले, स्वामींच्या चरण अभिषेक केला आणि रात्रीची वेळ होती. स्वामींजवळ आज्ञा मागू लागले, स्वामी महाराज थोडं भजन म्हणावं तुमच्या चरणी. स्वामींनी मान हलवली आणि ह्या ब्राह्मणाने भजन चालू केलं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज
आणि त्यावेळी त्यांचं भजन थांबून गेलं. सर्व भजन म्हणणारे सर्व शांत झाले आणि त्या ब्राह्मणाकडे बघू लागले की यांनी भजन का बंद केलं. सर्व कार्यक्रम संपला. मग तेव्हा सर्वजण त्याला विचारू लागले की भजन चालू असताना तुम्ही अचानक भजन का बंद केलं. तेव्हा तो ब्राह्मण सांगू लागला की ज्यावेळेस स्वामींचं भजन गात होतो मला स्वामींनी विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन देत होते आणि ते स्वरूप मी बघत होतो आणि ते स्वामींचं स्वरूप माझ्या डोळ्यामध्ये मी साठवत होतो आणि मी स्वामींना बघत होतो आणि ते स्वरूप साठवत असताना माझ्या मुखातून शब्द निघत नव्हते. हे ब्राह्मणाचं बोलणं हे गोपाळ बुवा ऐकत होते. ते तिथंच बसलेले. त्यांनी ते ऐकलं आणि मनामध्ये एकच गोष्ट आठवत होती की मी स्वामींच्या मठासाठी पैसे गोळा केले. एक चोर आला, एक आचार्य माझ्या घरी आला आणि सर्व पैसे घेऊन निघून गेला. मी स्वामींना कोणत्या तोंडाने तोंड दाखवू, स्वामींपुढे कसं जाऊ, स्वामींना सांगू कसं की स्वामी महाराज पैसे चोरी गेले, कसं बोलू स्वामींसमोर, हे त्याला समजत नव्हतं. पण डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो तिथं बसलेला होता आणि स्वामी महाराज बसलेले होते. मैदानामध्ये दंग झालेले होते. स्वामी महाराज एक शब्द बोलत नव्हते आणि हा ब्राह्मण रडत होता आणि स्वामी त्याला म्हणताय अरे गोपाळा इकडे रडतोस का. या गोपाळ बुवांना आश्चर्यचकित वाटू लागलं की स्वामी महाराज मला आवाज देत आहे. या गर्दीमध्ये स्वामींचं लक्ष केव्हा माझ्याकडे गेलं आणि ते मला बघताय मी रडतोय. गोपाळ बुवा उठले, स्वामी जवळ गेले. अरे गोपाळ बोल, मनामध्ये काय शंका घेऊन आला, रडतोय कशाला. अरे तू आमच्या दारी आलेला आहे. आमच्या दारी कोणताही भक्त रडत नसतो. आम्ही त्याच्या मस्तकावर हात ठेवत असतो आणि ज्याही भक्ताच्या मस्तकावर हात ठेवतो त्याच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करत असतो. आम्ही त्या भक्ताचं रक्षण करत असतो आणि आमच्या दरबारात तू रडतोस. स्वामी महाराज एवढंच बोलत होते. गोपाळ बुवांनी हात जोडले आणि स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं. स्वामी महाराज चूक झाली. स्वामी महाराज एका आचार्याला आणलं, घरामध्ये अन्नप्रसाद होता, तुमच्या मठासाठी काही पैसे गोळा केले, ते स्वामी महाराज ते सर्व चोरी. अरे घाबरतो कशाला, तो चोर आम्ही पकडून ठेवलेला आहे. जा त्या जेलमध्ये त्याला टाकलेलं आहे. तिथे जा त्या राजवाड्यामध्ये विचार आणि तिथे तुला तो चोर सापडेल. गोपाळ बुवांना आनंद झाला. खरंच स्वामी, हो आत्ताच चालता. गोपाळ बुवा तिथून निघाले आणि राजवाड्याजवळ आले आणि त्याला जिथं कैद केलं होतं त्याने विचारलं आणि गोपाळ बुवा त्याच्याजवळ गेले. अरे माझे पैसे चोरले, ते स्वामींचे पैसे होते, तुझी हिंमत कशी झाली स्वामींच्या पैशाला हात लावायची. चोराने हात जोडले. गोपाळ बुवा मला क्षमा करा, माझी नियत फिरली त्या ठिकाणी. पण मी ज्या वेळेस पैसे चोरले आणि पैसे घेऊन जात असताना मला पोलिसांनी पकडलं आणि राज दरबाराच्या राजकैद म्हणून तिथं मला ठेवण्यात आलं. मला क्षमा करा. हे तुमचे पैसे, त्यांनी जे पैसे ठेवले ते गोपाळ बुवांच्या हातामध्ये दिले. गोपाळ बुवांना आनंद झाला. गोपाळ बुवा ते पैसे घेऊन स्वामी पुढे आले. स्वामींना सांगू स्वामी महाराज हे पैसे घ्या. स्वामी महाराज जे मी तुमच्या मठासाठी घेतले ते स्वामी महाराज, ती इच्छा माझी पूर्ण झाली. स्वामी महाराज स्वामी म्हणतात अरे आम्हाला काय करायचं, हे पैसे वडोदऱ्याच्या मठात लाव. त्या मठाला पैशाची गरज आहे. गोपाळ बुवांकडे दे, वामन बुवांकडे पैसे दे आणि त्या मठाची चांगली सुरुवात करा. गोपाळ बुवांनी ते पैसे उचलले, स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि बडोद्याला आले. वामन बुवा विचार करत बसलेले होते, मठाचं काम चालू करायचं, पैसे येतील कुठून, सुरुवात करावी कशी, उद्यापासून काम चालू होणार आहे, पैसे अजून आपल्याकडे एक दिडकी नाही. आणि थोड्याच वेळात हे गोपाळ बुवा त्याच्या समोर येत आहे. वामन बुवा त्यांना पण नमस्कार करताय आणि गोपाळ बुवा त्यांना हात जोडून म्हणताय वामन बुवा मठाचं काम हे जोरात झालं पाहिजे. सुंदर असा मठ आपल्या बडोद्यामध्ये बांधला गेला पाहिजे. त्या वामन बुवा म्हणतात अहो मठ बांधायचं आहे पण अजून पैशाची व्यवस्था होत नाही. उद्यापासून काम चालू करायचे, खिशामध्ये दिडकी नाही. गोपाळ बुवा कशाला काळजी करताय, स्वामींनी सर्व पैसे तुमच्या जवळ द्यायला लावले, उत्तम असा मठ बांधायला लावला आणि गोपाळ बुवांनी ते पैसे काढले, वामन बुवांच्या हातामध्ये दिले. वामन बुवांचे हात थरथर थरथर कापू लागले. काय म्हणता गोपाळ बुवा, तुम्ही पैसे घेऊन आलात ह्या मठासाठी, स्वामींनी पाठवलं, मग मी का काळजी करतो.
अहो या मठाची काळजी त्या ब्रह्मांड नायकाला आहे. आणि मी उगाच काळजी करत बसलो आणि तिथून ते स्वामींना हात जोडताय. स्वामी कोटी कोटी धन्यवाद स्वामी महाराज. हा भक्त इथं तुम्हाला आवाज देतोय स्वामी महाराज. काळजी तिथून करताय तुम्ही अक्कलकोटहून. या भक्ताच्या मनातली विनंती स्वामी महाराज तुम्ही ऐकली. स्वामी महाराज बसलेले होते आणि तिथून म्हणताय, अरे वामण्या कसला विचार करतो, मठ सुंदर होईल, आम्ही आहोत, काळजी करू नकोस. हे स्वामी महाराज थोडं अक्कलकोटहून वामन बुवांना आशीर्वाद देत होते. हे सुंदर असं दृश्य चोळप्पा महाराज आणि बाळप्पा महाराज समोरून बघत होते आणि हात जोडून होते. स्वामी महाराजांचा आनंदी चेहरा बघत होते की स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य बघत होते की स्वामी महाराज इतकं सुंदर असताय, आशीर्वाद देत आहे. वामण्या म्हणजे वामन बुवांना काहीतरी स्वामी महाराजांनी चमत्कार दाखवलेला आहे. तो आशीर्वाद स्वामी महाराज या अक्कलकोट मधून बडोद्याला देत आहे. वामन बुवा स्वामींचे धन्यवाद मागत होते. गोपाळ बुवांकडे हात जोडत होते. दोघ जण मिठी मारत होते. दोघांच्या डोळ्यामध्ये असं होते की स्वामींनी आपली मनाची इच्छा पूर्ण केली होती. दोघांचे डोळे भरून आले. दोघांनी मिठी मारली आणि स्वामी महाराज अक्कलकोटला बसून तिथं आशीर्वाद देत आहे. ठेवू नको मी तुझ्या. हा ब्रह्मांड आहे, हा आत्माचे. आपण इथं बसलेलो आहोत. आपल्या मनामध्ये काही चाललेलं आहे. तो अक्कलकोट मध्ये जाणून आहे की माझ्या भक्ताला कशाची गरज आहे. आपल्या मनामध्ये काय विचार चाललेली हे त्याला सर्व ठाऊक आहे. त्याला सांगायची गरज नाही. त्याच्याकडे हात जोडा. तुमच्या मनातलं सर्व तो ओळखून घे की माझ्या भक्ताला काय लागतंय, कशाची गरज आहे हे त्याला माहित आहे. आणि त्याला माहित असल्यावर आपल्या मनाची इच्छा तो ती पूर्ण करून घेत असतो. तो असतो ब्रह्मांड आहे. तो अक्कलकोटचा स्वामी असतो. आणि तो अक्कलकोटचा स्वामी जर एकदा आला तर आयुष्यात काहीच कमी नाही. तोच आपल्या पाठीशी उभा राहिला. समजून घ्या ब्रह्मांड आपल्या पाठीशी उभं आहे. आणि एकदा जर ब्रह्मांड पाठीशी उभं राहिलं तर एकच आशीर्वाद देईल, भिवू नको